रामटेक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं आपला उमेदवार बदललेला आहे आणि आता आंबेडकरी चळवळीतले किशोर गजभिये माजी सनदी अधिकारी यांना पाठिंबा दिलेला आहे। सर, हा पाठिंबा, या पाठिंब्याचा अर्थ तुम्ही कसा काढता, किती फायद्याचा ठरेल तुम्हाला? आदरणीय प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी जो पाठिंबा व्यक्त केला आहे मला या निवडणुकीमध्ये, त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये फायदा मला आणि एकूणच आंबेडकरी चळवळीला होणार आहे। कारण माझी उमेदवारी ही अपक्ष होती, त्यामुळे अपक्ष उमेदवाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वच लोकांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो आणि हा जो दृष्टिकोन आहे हा त्याला म्हणजे असा फारसा पूरक नसतो। परंतु आता एका राजकीय पक्षाचा आणि तोही मोठ्या प्रभावी पक्षाचा पाठिंबा मिळाला असल्यामुळे माझ्या या निवडणुकीच्या निकालावरती मोठा परिणाम, सकारात्मक परिणाम होणार आहे असं मी मानतो। सर, जे दोन उमेदवार प्रतिस्पर्धी आहे, एक काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि महायुतीचे राजू पारवे, हे पण शेड्यूल कास्ट कॅटेगरीत येतो, कारण की हा मतदारसंघच राखीव आहे। तुमच्या उमेदवारीत काय वेगळं फरक असणार आहे? माझ्या उमेदवारीत वेगळा फरक असा असणार आहे की मी 2019मध्ये काँग्रेस पक्षातर्फे जेव्हा निवडणूक लढलो तेव्हा मला 2 नंबरची मतं या निवडणुकीत मिळाली। 4,70,000 मतं ही काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवारांपैकी 3 नंबरची मतं अख्ख्या महाराष्ट्रामधली आहेत। म्हणजे विदर्भामध्ये अनेक उमेदवारांना एवढी मतं मिळाली नव्हती, कारण त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे अगदी म्हणजे त्याच्या उच्च शिखरावर भारतीय जनता पक्ष हा मतदानाच्या बाबतीमध्ये होता आणि त्यामुळे तेव्हापासून मी सतत या मतदारसंघामध्ये संपर्कामध्ये आहे। तर तो एक फॅक्टर आहेच माझा की मी एवढी मतं घेतली होती, मी पात्र उमेदवार आहे आणि मला लोकांची पसंती आहे। पण त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून मी लढलो होतो, आता मात्र वंचित बहुजन आघाडीकडून असल्यामुळे आता दुहेरी सपोर्ट हा मला मिळालेला आहे। वंचित बहुजन आघाडीचे समर्थक आणि कार्यकर्ते आणि लोक त्यांना मानणारे हे सर्वच पक्षामध्ये आहेत। त्या सर्व पक्षातील आंबेडकरी विचाराचे, बहुजन विचाराची मतं मला मिळतील। सर, हे दोन्ही जे उमेदवार आहे ते हिंदू दलित आहेत, तुम्ही बौद्धिस्ट कॅटेगरीतनं येतात, तर त्याचं काही समीकरण बदलेल का? विदर्भात या जातीय समीकरणाला राजकारणात अत्यंत महत्त्व असतं। नक्कीच बदलेल, कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती बौद्ध मतदाता आहेत। जवळपास 7 लाख बुद्धिस्ट मतदाता या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यामुळेच बौद्ध समाजातील उमेदवार जर दिला तर त्यांची मतं तर आकर्षित होतीलच। परंतु यापूर्वी मी काँग्रेसमध्ये जेव्हा होतो तेव्हा लोकांची जी काही कामं मी केलेली आहेत, जी काही कामं केली, प्रशासकीय कामं केली, लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रत्येक निवडणुकीमध्ये मी भाग घेतलेला आहे, अनेक लोक माझ्यामुळे निवडून आलेले आहेत आणि म्हणून या सर्व लोकांचा देखील मला पाठिंबा असणार आहे। ते लोक मला मतदान करतील असा मला पूर्ण विश्वास आहे आणि हा जो पाठिंबा आहे हा निवडणुकीचा निर्णय बदलवणारा हा पाठिंबा आहे। तर त्याच्यामुळे एक म्हणजे नवचैतन्य कार्यकर्त्यामध्ये निर्माण झालेला आहे। मी त्याला सकारात्मक दृष्टीने बघतो। सर, तुम्ही सकारात्मक दृष्टीने घेता, परंतु काँग्रेसला धक्का मानला जातो, कारण की वंचितचा इतिहास आहे, जिथे तो वंचितनं चांगली मतं घेतली तिथल्या उमेदवाराला, काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसला। रामटेकमध्ये पण ते होण्याची जास्त शक्यता आहे। ते होणारच आहे, याच्यात काही नवीन नाही, सिंपल कॅल्क्युलेशन आहे। कारण काँग्रेसला जी मिळणारी मतं होती किंवा आहेत त्यातले एक मोठा भाग हा दलित, बौद्ध जनता, आंबेडकरी जनता यांचा असतो, परंतु काँग्रेसला या निवडणुकीमध्ये मात्र या घटनेला अतिशय गंभीरतेने घेतलं पाहिजे। शेवटचा प्रश्न माझा, कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जाणार आहे आणि अशा कुठल्या घडामोडी 2 दिवसात घडल्या की ज्या वंचितने तुम्हाला पाठिंबा दिला? नाही, 2 दिवसामध्ये ह्या ज्या घडामोडी घडल्या त्याचं कारण एकच आहे की वंचित बहुजन आघाडीचे रामटेक लोकसभा मतदारसंघातील जे कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांनी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला की आपण किशोर गजभिये यांना पाठिंबा दिला पाहिजे। त्यांच्यामध्ये अगदी या मतदारसंघातून निवडून येण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे आणि अतिशय सकारात्मक असा मेसेज समाजामध्ये जाणार आहे, लोकांमध्ये जाणार आहे आणि त्याच्यामुळे तो निर्णय बाळासाहेबांनी घेतला। त्याच्यात अन्य कोणतंही कारण नाही। कदाचित त्यांना असं जाणवलं असेल की किशोर गजभिये यांना आपण सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना उमेदवारी घेण्यासाठी सांगितलं होतं, परंतु नंतर काही तांत्रिक कारणामुळे म्हणजे अतिशय अनवधानाने ते घडलेलं आहे। पहिला एबी फॉर्म एका व्यक्तीला दिला, तो रद्द केला पाहिजे आणि त्याच्याऐवजी दुसरा दिला पाहिजे। असं असताना
तो रद्द न करता दुसरा देण्यात आला. ही तांत्रिक चूक झालेली आहे आणि त्या तांत्रिक चुकीमुळे त्याचा फटका मला बसला. कदाचित ते सर्व कार्यकर्त्यांच्या प्रेशरमुळे ही बाब स्पष्ट झाली आणि त्यामुळे ही एक प्रकारे म्हणजे चूक दुरुस्त करण्यात आली. निवडणुकीतले मुद्दे काय? निवडणुकीतले मुद्दे माझे हे राहणार आहेत की मी 10 वर्षाचा विकासाचा जो बॅकलॉग आहे या रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये 10 वर्षात कुठलंही काम झालं नाही, तर ते काम मी करणार आहे. विकासाचा बॅकलॉग भरून काढणे, बेरोजगारी दूर करणे, ओबीसीची जनगणना करणे यासाठी मी पाठपुरावा करणार आहे, मागणी करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मी प्राधान्य देणार आहे. तुमचे प्रतिस्पर्धी राजू पारवे की श्यामकुमार बर्वे? माझे प्रतिस्पर्धी राजू पारवेच असतील 1 नंबरचे आणि 2 नंबरचे श्यामकुमार बर्वे असतील. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.